हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 16. आराध्या आता एका अशा वळणावर होती जिथे तिचं स्वतःचं अस्तित्व दोन भागात विभागलं गेलं होतं. एकीकडे तिचा स्वाभिमान होता, जो तिला विराजकडे परत जाण्यापासून रोखत होता. आणि दुसरीकडे तिच्या पोटात वाढणारा तो अंश होता, जो प्रत्येक क्षणी तिला विराजची आठवण करून देत होता. ईशानच्या घरात राहताना तिला आता गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं. आराध्याची घालमेल आणि आईपणाची जाणीव तिला वेळोवेळी बेचैन करत होती. आराध्या खोलीत एकटीच बसली होती. ती उठली आणि तिने आरशात स्वतःकडे पाहिले. तिचे डोळे सुजलेले होते. कदाचित रात्रभर ती रडलेली असावी. पण चेहऱ्यावर एक निराळंच तेज आलं होतं. तिने हळूच आपल्या पोटावर हात ठेवला. आराध्या स्वतःशीच अत्यंत हळू आवाजात म्हणाली, "बाळा, तू अशा वेळी माझ्या आयुष्यात आलास, जेव्हा तुझ्या आईबाबांच्या नात्याची राखरांगोळी झाली आहे. तुला वाढवायचं कसं? तुला या जगासमोर नाव कसं द्यायचं? तुझे बाबा तुला स्वीकारतील का? की पुन्हा एकदा त्या दिवशीसारखा तुझ्यावरही संशय घेतील? नाही, मी तुला कधीही त्या अपमानित आयुष्यात नेणार नाही. तू फक्त माझा आहेस." आराध्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तिला आठवली ती महाबळेश्वरची रात्र, जेव्हा विराजने तिला वचन दिलं होतं की तो तिला कधीच रडवणार नाही. आराध्या स्वतःशीच म्हणाली, "विराज सर, तुमची ती वचने किती पोकळ होती ना? पण तुमचं हे बाळ हे मात्र सत्य आहे. हे बाळ तुमच्या त्या करारापेक्षा मोठं आहे. पण आता मला खंबीर बनावं लागेल. मला कोणासमोरही झुकायचं नाहीये. मी एकटी खंबीर आहे माझ्या बाळाची काळजी घेण्यासाठी." तर दुसरीकडे पुण्याच्या एरवड्या तुरुंगात काकू आणि काका प्रताप काका आपल्या कृत्याची फळे भोगत होते. पण काकूचा स्वभाव अजूनही बदलला नव्हता. त्यांना वाड्यातील एका जुन्या कामवालीचा, जी त्यांच्या खबऱ्या होती, तिचा फोन आला. खबऱ्या म्हणाली, "ताईसाहेब, एक मोठी बातमी आहे. छोटी मालकीण म्हणजे आराध्याताई त्या एका दवाखान्यात जाताना दिसल्या मला. तिथल्या एका नर्सकडून मी माहिती काढली की त्या गरोदर आहेत." काकूंच्या डोळ्यात एक क्रूर चमक आली. त्यांनी जोरात हसून प्रतापरावांकडे पाहिले. काकू म्हणाल्या, "प्रतापराव, आपली सुटकेची चावी आता मिळाली आहे. ती कार्टी गरोदर आहे. याचा अर्थ जहागीरदारांचा वारस तिच्या पोटात वाढतोय. विराजला जर हे समजलं तर तो वेडा होईल. आपण ही बातमी विराजला सांगायची नाही, तर अक्कासाहेबांना सांगायची. अक्कासाहेब भावूक आहेत. त्या विराजला भाग पाडतील की आपल्याला तुरुंगातून बाहेर काढावं, तरच त्या आराध्याला घरात घेतील. बघा आता कसं खेळते मी हे कार्ड." विराज आपल्या केबिनमध्ये बसून फाईल्स पाहत होता. पण त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. विराजची तगमग अजूनही त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो सारखा आराध्याचा फोटो पाहत होता. तेवढ्यात समीर तिथे धावत आला. समीर म्हणाला, "सर, सर, एक बातमी आहे. अक्कासाहेबांना कोणीतरी फोन केला होता. त्या खूप रडतायत आणि तुम्हाला आत्ताच्या आत्ता घरी बोलवलंय त्यांनी." विराज तसा ताडकन उठला आणि आपल्या गाडीजवळ गेला आणि त्यांनी गाडी काढली. त्याने गाडी इतक्या वेगाने पळवली की त्याला कळलंच नाही की तो घरी कधी वाड्यावर पोहोचला. त्याला वाटलं की अक्कासाहेबांना काहीतरी झालंय, की ह्याचा विचार करून तो इतक्या वेगाने गाडी पळवली आणि तो घरी पोहोचला. त्याला दिसले की हॉलमध्ये अक्कासाहेब सोफ्यावर बसून होत्या, रडत होत्या पुन्हा त्या. विराज घाबरून त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, "अक्कासाहेब, काय झालं? तुम्ही अशा का रडताय? तुमची तब्येत ठीक आहे ना?" तशा अक्कासाहेब विराजचा हात धरून म्हणाल्या, "विराज, तू हे काय केलंस? तू त्या पोरीला भर पावसात घराबाहेर काढलंस. पण तुला माहिती होतं का, ती एकटी नव्हती. तिच्यासोबत आपल्या घराचा दिवा होता." हे ऐकताच विराज स्तब्ध झाला. त्याला काहीच समजेना. "काय काय काय म्हणताय काय तुम्ही? कोणता दिवा?" अक्कासाहेब ओरडून म्हणाल्या,
अरे मूर्खा, आराध्या आई होणार आहे. आपल्या जहागीरदार घराण्याचा वारस तिच्या पोटात वाढतोय आणि तू तिला चिखलात सोडून दिलंस? काकूंनी मला तुरुंगातून फोन केला होता. त्यांना कुठून तरी हे समजलं होतं. तसा विराज धाडकन कोसळून खाली पडला. त्याला काय बोलावं काय हे काही सुचत नव्हतं. त्याच्या कानात फक्त एकच शब्द घुमत होते, आराध्या आई होणार आहे. त्याला ती महाबळेश्वरची रात्र आठवली. त्याचा श्वास अडकला. डोळ्यातून आनंदाश्रू आणि पश्चातापाचे अश्रू एकत्र वाहू लागले. विराज बसकन मारत म्हणाला, मी बाबा होणार आहे. आराध्या माझ्या बाळाची आई होणार आहे. आणि मी तिला इतका त्रास दिला. अक्कासाहेब, मी खूप मोठा गुन्हा केलोय. मी तिला शोधून आणेन. मला जावं लागेल. मी आत्ता जातो. विराज वेड्यासारखा गाडी चालवत ईशान देशपांडेच्या बंगल्यासमोर पोहोचला. त्याने जोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. वॉचमनने अडवण्याचा प्रयत्नही केला, पण विराजने त्याला बाजूला ढकलून आत प्रवेश केला. विराज ओरडून म्हणाला, आराध्या बाहेर ये. मला माहिती आहे तू इथेच आहेस. आराध्या बाहेर ये. प्लीज आराध्या मला माफ कर. मला सगळं समजलंय. तेवढ्यात ईशान बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर तिरस्कारयुक्त हास्य होतं. ईशान म्हणाला, मिस्टर जहागीरदार, ही काय पद्धत आहे? हा माझा बंगला आहे, तुमचं ऑफिस नाही. निघून जा इथून, अन्यथा मी पोलिसांना फोन करेन. तसा विराज ईशानचा कॉलर पकडून म्हणाला, पोलीस काय? तू यमराजालाही बोलवलं तरीही मी आज इथून जाणार नाहीये. माझी पत्नी आणि माझं बाळ या घरात आहे. त्यांना माझ्या ताब्यात दे, नाहीतर मी हा बंगला जाळून टाकीन. तेवढ्यात आराध्या पायऱ्यावरून खाली आली. तिने विराजला पाहिले. विराजचे डोळे रडून सुजले होते. केस विस्कटलेले होते. तो पूर्णपणे हारलेला दिसत होता. आराध्या शांतपणे म्हणाली, विराज सर, आरडाओरडा बंद करा. काय हवंय तुम्हाला? आणि त्याची कॉलर सोडा पहिले. तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये असं कोणाचीही कॉलर पकडायला. आराध्या म्हणल्यामुळे विराजने ईशानची कॉलर सोडली. विराज धावत तिच्या जवळ गेला आणि तिच्या पायाशी गुडघे टेकवून बसला. त्याने आपला चेहरा तिच्या पोटाजवळ नेला आणि तो ढसाढसा रडायला लागला. विराज आराध्याला म्हणाला, आराध्या, मला माफ कर. मला आता समजलंय की तू का शांत होतीस. तू हे सगळं एकटीने सहन करत होतीस. आपल्या बाळाला घेऊन तू या पावसात फिरत होतीस. मी जगातील सर्वात नीच माणूस आहे, पण प्लीज माझ्यासोबत घरी चल. आक्कासाहेब तुझी वाट पाहत आहेत. मी तुला राणीसारखं ठेवीन. शपथ घेतो ग मी. चल आराध्या. आराध्याने आपला हात मागे घेतला. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाजात कठोरता होती. आराध्या म्हणाली, कोणतं घर विराज सर? तेच घर जिथे मला चोर ठरवलं गेलं. आणि हे बाळ जहागीरदारांचं नाहीये. हे बाळ फक्त आराध्याचं आहे. तुम्ही मला विकत घेतलं होतं, पण या बाळाला तुम्ही कधीच विकत घेऊ शकणार नाही. ज्या दिवशी तुम्ही मला घराबाहेर काढलंस, त्या दिवशी तुम्ही या बाळाचा हक्क गमावला आहे. तसा विराज सुन्न झाला. त्याला अपेक्षित होतं की आराध्या रडेल आणि त्याच्या गळ्याला पडेल, पण समोर उभी असलेली आराध्या आता एक खंबीर आई आहे. विराज. आराध्या म्हणाली, ईशान, प्लीज यांना घराबाहेर काढा. मला यांची सावली सुद्धा नको माझ्या बाळावर. तसा ईशानने वॉचमनला इशारा केला. विराजला वॉचमनने बाहेर काढलं. तो गेटच्या बाहेर पावसात उभा राहिला. त्याने ठरवलं की जोपर्यंत आराध्या त्याला माफ करत नाही, तोपर्यंत तो इथून हलणार नाही. विराज घराबाहेर पावसात उभा आहे. अक्कासाहेब वाड्यात काळजीने रडतायत आणि आत आराध्या पोटावर हात ठेवून खिडकीतून विराजला पाहते. दोघांच्याही मनात प्रेमाची आणि रागाची लढाई सुरू होते. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.